एकदम झटपट असा, मोकळा फटफटीत असा, योग्य प्रमाणात असा आपला नारळी भात तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडलीस तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपण रक्षाबंधनसाठी स्पेशल काजू करीची रेसिपी ऑलरेडी केली आहे। तर रक्षाबंधन सोबत नारळी पौर्णिमा सुद्धा होते। महाराष्ट्रातला खूप महत्त्वाचा सण आहे। नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी असतात, तर त्याच्यामुळे नारळी पौर्णिमा स्पेशल सुद्धा काहीतरी झालं पाहिजे, म्हणून आपण नारळी भात हा नारळी पौर्णिमे दिवशी केला जाणारा पदार्थ पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खूप साधा आणि सोपा आहे, कोळी समाजात जास्त केला जातो नारळी भात। चला तर सुरू करूया। मग नारळी भात बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ भिजत ठेवला होता अर्धा तास। बासमती तांदूळ आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो घ्या। मोकळा करायचा असेल तर शक्यतो जीरा राईस वगैरे घ्या, बाकी एरवी तुम्ही कोणता पण तांदूळ वापरला तरी चालतो। 1 वाटी तांदूळ घेतला होता, जो मी स्वच्छ धुतला आणि अर्धा तास भिजत ठेवला होता। आता हे पाणी आपण काढून घेणार आहोत। त्यातले मी सगळं पाणी काढून घेतले साईडला आणि साईडला ठेवून द्यायचा। चला तर आता पुढची रेसिपी करूया। त्यासाठी इथं मी तूप घेतले 2 मोठे चमचे। त्याच्यात आपले आपण काजू आणि बदाम व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला परत मिक्स करता आले पाहिजे। चला तर मी व्यवस्थित फ्राय करून घेते। काजू आणि बदाम व्यवस्थित, काजूला जेव्हा तुमचे सोनेरी कलर येईल, माझ्या काजूला तर व्यवस्थित सोनेरी कलर आलाय, त्या टायमाला आपण हे साईडला काढून घेणार आहोत। काजू आणि बदाम साईडला काढून घेतलेत। आता आपण थोडेसे खडे मसाले, ज्या खडे मसाल्यांना गोडपणा असतो ते खडे मसाले टाकून घेणार आहोत। आधी 5 ते 6 वेलची आहेत ती, आणि आपण एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहोत। ह्या व्यतिरिक्त तुम्ही लवंग एक टाकू शकता। लवंगाचं प्रमाण हे फक्त 5च असलं पाहिजे जेव्हा तुम्ही 1 वाटी तांदूळ घेताय तेव्हा। आता हे व्यवस्थित फुललंय, त्या सेम टायमाला आपण आपले तांदूळ सुद्धा ऍड करून घेणार आहोत। तांदूळ व्यवस्थित परतायचे, तर हे तांदूळ सुद्धा व्यवस्थित ऍड करून घ्यायचे। 1-2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे। 2 मिनिट व्यवस्थित परतून झालेत। आता आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय, थंड करायचं नाही शक्यतो, कारण तांदूळ ऑलरेडी गरम आहेत थोडेसे म्हणून, आणि मोकळे व्हावेत। तांदूळ शक्यतो परतताना तुकडे पडणार नाही ह्याची, तो भिजलेला असतो, तुकडे पडण्याची शक्यता जास्त असते। तर या पद्धतीने परतायचा, खालून चमचे घालायचा, म्हणजे तुकडे पडत नाही तांदळाचे। तर आता आपण पाणी ऍड करून घेणार आहोत। तर आपण 1 वाटी तांदूळ घेतले, तर 1 वाटीच पाणी घेतोय आपण। खरं तर पाण्याचं प्रमाण किती लागणार हे सांगणं खूप अवघड असतं, कारण पाणी ही त्या तांदळाचा प्रकार कोणता आहे, त्यानंतर त्याची ब्रँड कोणता आहे, तो जुना आहे का नवीन आहे याच्यावर अवलंबून असतं। तर आपण ऑलरेडी भिजवलं होता, म्हणून मी 1 वाटीच तांदळाला 1 वाटीच पाणी ऍड केलंय। तर आता हे आपण शिजवून घेणार आहोत बारीक गॅसवर। भात शिजवून घेऊया। व्यवस्थित उकळाले की ताट झाकायचं आणि बारीक गॅस करायचं, एकदम बारीक, आणि त्याच्यावर शिजवून घ्यायचं। भात इथे एकदम व्यवस्थित शिजत आलेला आहे, मी तुम्हाला दाखवते। आता आपल्याला ह्याच कढईत भात असाच ठेवायचंय, फक्त झाकण नाही ठेवायची, नाहीतर भातात शिजण्याची प्रोसेस कंटिन्यू होत राहते। त्याच्यामुळे शक्यतो पाहिलं का किती मोकळा झालाय, तर असं पाहिजे। तर शक्यतो झाकण न ठेवता ठेवायचा, थंड करून घ्यायचा साईडला ठेवून, आणि व्यवस्थित थंड होऊ द्यायचा, नाहीतर परत शिजणार आणि तो चिकचिक होणार जर त्याची शिजण्याची प्रोसेस थांबली नाही तर। आपण आता आपला भात झालाय, आता खोबरं व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी तूप ऑलरेडी गरम केलंय, तर व्यवस्थित खोबरं आता परतून घेऊया। तूप ऑलरेडी माझं गरम आहे, तर त्यात आपण खोबरं ऍड करतोय। 1 वाटी तांदळाला मी 1 वाटीच खोबऱ्याचा किस घेतलाय, आणि गुळाचं प्रमाण सुद्धा आपलं 1 वाटीच आहे। 1-2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। 2 चमचेच मी तूप टाकलं होतं, जास्त नाही। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं। बरं, थोडंसं 1-2 मिनिटं परतल्यावर आपण गूळ ऍड करणार आहोत। तर गूळ सुद्धा मी ते 1 वाटीच घेतला होता,
तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता तुमच्या इच्छेनुसार, पण शक्यतो परफेक्ट प्रमाणासाठी 1 वाटी ठीक आहे. तर इथं मी 1 वाटी गूळ घेतलाय. व्यवस्थित एक चांगलं परतून घ्यायचं. गूळ तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत तो पूर्ण मेल्ट होत नाही. एकदा मेल्ट व्हायला म्हणजे मेल्ट झाला तर तुम्ही स्टॉप पण करू शकता. तर हा व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा. गूळ एकदम व्यवस्थित मेल्ट करून घेतला आहे आणि व्यवस्थित मेल्ट झालाय. आता आपण काय करणार आहोत, गूळ व्यवस्थित मेल्ट झाला की भात ऍड करणार आहोत. फक्त भात ऍड करताना एवढीच काळजी घ्यायची की ती तुटला नाही पाहिजे. तर हा गूळ आपला व्यवस्थित मेल्ट झाला. तर मगाशीचा भात आहे तो मी व्यवस्थित ऍड करून घेते. तर मी कढईमध्ये मगाशी ह्याच्यासाठी काढू नका म्हटलं होतं. शक्यतो तीच कढई ठेवलेली बरी असते, म्हणजे काय होतं तुकडे पडण्याची शक्यता कमी होते. पण मी आता व्यवस्थित काढून घेतलं होतं. शक्यतो तुम्ही ज्या कढईत भात शिजवता त्याच कढईत ठेवायचा, म्हणजे तुकडे पडत नाही तांदळाचे, भाताचे, ते शितेंचे. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. खालून चमचा घालायचं. व्यवस्थित मिक्स पण होतं आणि हलवला पण जातो. या पद्धतीने मी भात एकदम व्यवस्थित जेणेकरून तुटणार नाही या पद्धतीने मिक्स करून घेतलाय. आता गूळ परत वितळला जातो. तर काय करायचं, परत आपल्याला झाकण झाकायचं आणि एक दम काढून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी वेलची पूड टाकू शकता, हवी असेल तर तसं तर गरज नाही, कारण ऑलरेडी आपण वेलची टाकली होती. चला तर मग अजून एक वाफ काढून घेऊया. झाकण ठेवले आणि आपण आता एक वाफ काढून घेणार आहोत. तर इथं आता आपण पाहूया, एक 2 ते 3 मिनिटं झालेत. मेल्ट झालेलं असतं पूर्ण गूळ. तर पाहूया आपला नारळी भात कसा झालाय. या पद्धतीने सुरेख, एकदम सुरेख असं आपला नारळी भात झालाय. खूप सुंदर वास खूप छान येतोय, मस्तच अप्रतिम. आता आपण ह्याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे ऍड करतोय. आधी केले असते तरी चालले असते तुम्ही. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वाव, अप्रतिम. चला तर आता काढून घेऊया. पण आपला नारळी भात काढून घेणार आहोत. खूप सुरेख झाला आहे, वास पण अप्रतिम येत आहे. तर या पद्धतीने पहा, पूर्ण मोकळा मोकळा झाला आहे. एकदम शीत वेगवेगळे आहेत. वाव, अप्रतिम. आता माझ्या नारळी भाताला ब्राऊन कलर आला आहे. तर ज्यांना थोडंसं पांढरट भात आवडतो त्यांनी गुळाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं. त्याने तुमचा भाताला पांढरटपणा पण येऊ शकतो. पण तुम्ही गुळाचं प्रमाण जर वाढवलं तेवढा तो डार्क कलरमध्ये होणार, हे लक्षात घ्या. वाव, हे पहा, सुरेख, मस्तच. थोडे काजूचे तुकडे, काजू आणि बदामाचे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ऍड करू शकता. एकदम थोडासा खोबऱ्याचा खीस. वाव, खूपच सुरेख. हा आपला झटपट असा नारळी भात तयार आहे नारळी पौर्णिमेसाठी. मला आजची आपली नारळी भाताची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखी कोणती वेगळी रेसिपी सणासाठी पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला सांगा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.